रक्षाबंधन नावाचा उत्सव विश्वामध्ये फक्त आणि फक्त भारत देशामध्ये साजरा केला जातो। भारताच्या पलीकडे कुठल्याही देशामध्ये हा रक्षाबंधन नावाचा सण नाही आहे। दुसरी गोष्ट, ज्या भारतामध्ये रक्षाबंधन नावाचा जो सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र रिश्त्याचा किंवा पवित्र असा सण मानला जातो की भाऊ आणि बहिणीचं जे पवित्र नातं आहे ते अधिक घट्ट होतं, ते दृढ होतं। बहीण भावाच्या पवित्रतेचा हा जो सण उत्सव म्हणून रक्षाबंधन आपण साजरा करत असतो, परंतु याच भारत देशामध्ये मात्र जिथे रक्षाबंधन सारखा पवित्र सण उत्सव आहे, त्याच भारत देशामध्ये मात्र सर्वात जास्त बलात्कार आणि स्त्रियांचं शोषण होताना दिसत आहे। भारतामध्ये 2023 चा आकडा आहे की प्रत्येक वर्षाला म्हणजे एका दिवसाला 100 मुलीवर बलात्कार केला जात असतो। म्हणजे एका दिवसाला 100 मुलीवर भारताच्या विविध क्षेत्रामध्ये बलात्कार, स्त्रियांचं शोषण, उत्पीडन केल्या जात असतं। म्हणजे ज्या भारत देशामध्ये रक्षाबंधन सारखा पवित्र भाऊ बहिणीचा जो सण आहे, त्याच भारतामध्ये एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बलात्कार व्हावे, मग हे रक्षाबंधन नावाचं रक्षा कोण कुणाची करत आहे? तर भारतामध्ये रक्षा करण्याची जी गरज आहे ती फक्त मुलींनाच का आहे? तर भारतामध्ये मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा आहे, जो ग्रंथ आहे, जो मनुस्मृती नावाचा काळा कायदा, जो स्त्रियांना हीन लेखतो, कमजोर लेखतो, अबला लेखतो, आणि स्त्री म्हणजे काय तर पायातली वाहन पायातच बरी, स्त्री म्हणजे काय तर पराया धन, स्त्री म्हणजे काय तर काचेचं भांड, स्त्री म्हणजे काय तर जहराची पुडी, हे आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये स्त्रियांनीच लावलेले विशेषण आहे। आणि म्हणून स्त्रियांच्या शत्रू कधी कधी जाणवतात मला। तर आपल्या या भारत देशामध्ये ज्या मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा आहे, या मनुस्मृती नावाच्या काळा कायद्यानं लहानपणी मुलीनं जन्म घेतला तर तिनं पित्याच्या आज्ञेत राहायचं, म्हणजे एका मर्दाच्या, पुरुषाच्या धाकात राहायचं, कब्जात राहायचं, ही पुरुष प्रधान संस्कृती। आणि ती मुलगी पती सासरी नांदायला गेली तर तिनं पतीच्या धाकामध्ये, कब्जामध्ये राहायचं, म्हणजे पुन्हा एका मर्दाच्या, पुरुषाच्या धाकामध्ये राहायचं पतीच्या घरी नांदायला गेल्याच्या नंतर। आणि पुन्हा हीच स्त्री म्हातारी झाल्याच्या नंतर पुन्हा मुलाच्या, आपल्या पुत्राच्या कब्जामध्ये तिनं राहायचं, म्हणजे पुन्हाही मर्दाच्या, पुरुषाच्या, म्हणजे गुलामीतच जीवन जगायचं, गुलामीतच